मनी लॉन्ड्रिंगच्या अनेक प्रकरणांमध्ये ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईवरून सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। विशेष कोर्टानं पीएमएलए मधील कलम 19 नुसार तक्रारीची दखल घेतली असेल तर ईडी आरोपींना अटक करू शकत नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय। अटक करण्यासाठी ईडीला आधी कोर्टात अर्ज करावा लागेल। अटक करून चौकशीची गरज असेल तर त्याला परवानगी देईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे ईडीच्या आरोपीला अटक करण्याचे अधिकार कमी केल्याचं बोललं जातंय। कलम 19 अंतर्गत ईडीला आरोपींना अटक करण्याचे अधिकार आहेत। दरम्यान यावर एक नजर मारूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं सुप्रीम कोर्टानं काय निरीक्षण नोंदवलंय। न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये ईडीला आरोपीला थेट अटक करता येणार नाही। अटक करण्यासाठी ईडीला आधी कोर्टात अर्ज करावा लागेल। अटक करून चौकशीसाठी गरज असेल तर कोर्ट परवानगी देईल। आरोपी कोर्टामध्ये हजर झाल्यास कलम 19 अंतर्गत ईडीला अटकेचा अधिकार नाही।